नमस्कार. रात्र झाली आहे आणि जेवण बनवायची वेळ झाली, भूक लागली आहे. आणि गेले 2-3 दिवस मी विचार करते, माझ्या घरात जे बटाटे आहेत त्यांना मोड येत आहेत. तर म्हटलं ह्या बटाट्यांचं पटकन काहीतरी करून हे संपवून टाकूयात, कारण मला असं काही फेकायला आवडत नाही, अन्न वाया घालवायला आवडत नाही. आणि बटाट्यांवर माझं विशेष प्रेम नाही आहे, त्यामुळे अगदी क्वचित असं बोटावर मोजण्या इतक्या डिशेस असतील बटाट्याच्या ज्या मला आवडतात. त्यातली एक आहे पावभाजी. पण पावभाजीसाठी लागणारं सगळं सामान घरात नाहीये. तर आधी मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय आहे. अर्थात बटाटे आहेत मोड आलेले. पावभाजीसाठी लागतो फ्लावर, आणि फ्लावर नाहीये. पण माझ्याकडे मशरूम्स आहेत, मटार आहे, थँक गॉड. हे मी सॅलेड कापलं होतं खायला, त्याच्यातला हा कॅप्सिकम जो आहे ना, हा निवडून निवडून आपण घेऊ शकतो. आणि हा मी घालेन, है ना? ठीक आहे ना? ओके. ऑफकोर्स कांदा आहे, टोमॅटो आहे, येस, आणि थोडीशी कोथिंबीर आहे. अर्थात पावभाजी मसाला आहे, बटर आहे, सगळ्यात महत्वाचं पावभाजीसाठी. आणि पाव मी मागवला, पाव नसतो माझ्याकडे. एवढंच सामान आहे. पण ठीक आहे ना, जुगाड पावभाजी आपण करूयात. मशरूम पावभाजी बघूयात कशी होतीये. मला वाटतं चांगली होईल. आता सगळ्यात आधी केस बांधायचे. मग एका कुकरमध्ये अमूल बटर, थोडंसं तेल असं मिक्स करून कांदा परतून घ्यायचा, चांगला लालसर करायचा. हे बघा, ही थोडीशी झटपट होणारी, कारण भूक लागली म्हणून, अशी इन्स्टंट पावभाजी आपण करतोय. आणि भाज्या पण सगळ्या नाही आहेत, त्यामुळे थोडी जुगाडवाली पावभाजी पण आहे. एक्सपेरिमेंट समजा. त्यामुळे लगेच म्हणू नका की हे आपण पावभाजीत घालत नाही, ते तर आपण पावभाजीत घालत नाही. काहीतरी वेगळं करतोय आपण. पेशन्स. आता कांदा लाल झाल्यानंतर ह्या सगळ्या भाज्या आपण एकत्र कुकरमध्ये घालून परतणार आहोत. भाज्या परतायला थोडासा वेळ जाईल. जरा सॉफ्ट झाल्या की आपण पाणी घालूयात गरम. भाज्या छान परतल्यात, त्यांची क्वांटिटी पण कमी झाली आहे. आता यात गरम पाणी घालून कुकर बंद करून घ्यायचा. Excuse me, class. Class. कुकरच्या 5 शिट्ट्या काढल्यानंतर सगळी वाफ काढून, म्हणजे कुकर गार झाल्यावरती वाफ काढून मी आता हे सगळं मॅश करून घेते, एकदम बारीक पावभाजी सारखं. आता एका कढईत थोडंसं तेल, आणि हे बघा भाज्या छान शिजल्यामुळे मस्त बारीक झालंय, फार कष्ट नाही लागले बारीक करायला. तर तेलात आपण घालणार आहोत थोडीशी हळद, थोडीशी धणेपूड, लाल तिखट, आणि 2 मोठे चमचे पावभाजी मसाला, आलं लसणाची पेस्ट. मसाले थोडेसे भाजले, फ्राय झाले तेलात की आपण आपली पावभाजीची जी पेस्ट केली भाज्यांची ती याच्यामध्ये घालायची. मीठ घालायचं. आणि मशरूम व्यतिरिक्त आपल्या पावभाजीमध्ये आणखी एक छोटासा ट्विस्ट आहे. आपण घालतो यात थोडीशी कसुरी मेथी, ये, थोडासा लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर. आणि वरतून असं बटर घातल्याशिवाय ना पावभाजी कधी पूर्ण होतच नाही. भरपूर अमूल बटर लावून पाव भाजून घेतलेत. कडक कडक पाव. कांदा, काकडी ह्याच्यावर पण थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे मस्त लागतं. तयार भाजी. वाव, रंग कमाल आलाय.
आता मी मस्त नेटफ्लिक्सला एक सिरीज लावली आहे आणि मी बनवलेली जुगाड झटपट पावभाजी मी आता खाऊन बघणार आहे. बघू, मी पहिल्यांदाच केली आहे मशरूम घालून. मला फ्लावर खूप आवडतो पण नव्हता घरात. मशरूम पावभाजी बघूयात. कमाल 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 आहे मी. कमाल आहे मी. आई शपथ कमाल पावभाजी झाली आहे. खूप छान. शिट, आय विश मी तुम्हाला पण देऊ शकले असते. पण अप्रतिम चव झाली. आणि मसाला जो असतो ना पावभाजीचा खूप महत्त्वाचा असतो. व्यवस्थित मसाला घाला, असा थोडा थोडा नाही घालायचा, चांगले मोठे 2 चमचे भरून घाला. खूप छान झाली, अप्रतिम झाली आहे. आता ही जी भाजी आहे ना, उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी शिळी झाल्यावर जी काय लागणार आहे ना, बिर्याणी, पावभाजी, कटाची आमटी, ह्या गोष्टी शिळ्या झाल्यावर ज्या काय लागतात ना, कमाल. अजून काय काय शिळं झाल्यावर चांगलं लागतं प्लीज कमेंट्समध्ये मला सांगा. बघूयात आपले थॉट्स मॅच होतात का त्यावर. बॉय बॉय. आता मी सिरीज बघते. एक गोष्ट मी घालायला विसरले, ते मला आत्ता लक्षात आलंय, पण त्याने काही फरक नाही पडलाय. पण ती गोष्ट तुम्ही घातल्यावर आय गेस अजून थोडी मजा येईल. जिरेपूड नक्की घाला. मी करायला घेतली तेव्हा माझ्या डोक्यात आलं होतं की जिरेपूड घालूयात, पण नंतर बनवता बनवता विसरले. पण तुम्ही घाला जिरेपूड किंवा जिरं घाला, पण जिरेपूड घातल्याने एक वेगळा फ्लेवर येऊ शकतो. कारण ते जिरं भाजून वगैरे त्याची पूड केली जाते, तर फ्लेवर चांगला येईल. ओके बाय.